नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? आणि मजेतच राहा. आज मी बनवणार आहे पाटवडी रस्सा भाजी गावच्या पद्धतीने. आणि त्यात मसाला मी दाखवते. मसाला काय काय घेतला आहे. चण्याची डाळ भाजलेली आहे. चण्याची डाळ अशी खरपूस भाजून घ्यायची आणि सुकं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. कांदा भाजून घेतलेला आहे आणि घरचा लाल मसाला आहे तो पण घेतलेला आहे. मीठ, गरम मसाला आणि सगळं आपण मटणाचा मसाला कसा काढतो त्याच पद्धतीने हा मटणाचा मसाला घ्यायचा आहे. आणि तव्यावर तेल टाकून सगळा मसाला एकजीव करून तेलात चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मगच वाटायचा आहे व्यवस्थित. आणि हा मसाला वाटून घेतल्यानंतर आपण आता कालवण्यासाठी तयार करूया. आणि हा सेम मसाला आहे तसाच, फक्त न भाजलेला लाल मसाला आहे. हा मसाला फक्त पीठ आपण त्याच्यात कालवून त्याच्या वड्या बनवतो, हा त्याचा मसाला आहे. हे वेगळं कालवण करतो, म्हणजे हा रस्सा वेगळा असतो आणि कालवणासाठी वेगळा रस्सा. ही माझी आजी आहे आणि ह्या रस्स्यासाठी लाल मसाला केलेला होता, लाल मसाल्याचं वाटण. आणि आता त्या लाल मसाल्याच्या वाटणमध्ये म्हणजे रस्स्यामध्ये बेसन पीठ टाकून लाटण्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पूर्ण सुकेपर्यंत, शिजेपर्यंत त्या लाटण्याने हलवतच राहायचं आहे, जोपर्यंत त्याच्या गाठी मुडत नाही. एकही गाठ त्याच्यात ठेवायची नाही. हे गाठ म्हणजे तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की सांगा कमेंट करून. आम्ही त्याला गाठ बोलतो. बेसन पिठाची गाठ राहू नये म्हणून ते हलवत राहायचं आहे लाटण्याने. आणि आता परातीला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे परातीला तेल लावून आपण जेवढ्या परातीत आपण ते पीठ टाकणार आहोत तेवढ्या परातीला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे. मी आता 3 परातींना तेल लावलेलं होतं. त्या तिन्ही परातीत मग आता गरम गरम जे बनवलेलं पीठ आहे, बेसन पीठ म्हणजे वड्यांसाठी बनवलेलं पीठ, त्याच्यात टाकणार आहे. आणि आजीने तर थापायला घेतलेले पण आहेत पाटवड्यांचं पीठ. आणि मी पण आता करायला घेणार आहे आजीसोबत. तर आजीने तर मला सांगितलं कसं बनवायचं, तर मी पण आजीसोबत बनवतच होते आणि शिकत होती. आजीला विचारून कसं करतात ते. आणि मी पण बनवायला घेतलेले आहेत. पण खूपच चटके लागत होतं. खूप गरम पीठ असतं ते आणि हाताला चटके लागतात. हाताला तेल लावूनच ते थापायचं असतात, नाहीतर ते हाताला चिटकतात. आणि व्यवस्थित ते गोल गोल आले पाहिजे त्याचा आकार व्यवस्थित, तरच त्याचा शेप पण चांगला येतो. आणि मी घेते आता ते थापून घेतलेले आहेत. मी 2 पराती थापले होते आणि आजीने 2, अशा 4 पराती आमच्या रेडी झाल्या होत्या वड्यांसाठी, म्हणजे पाटोड्यांसाठी. आता बघू शकता मी एक पाटोडींची परतच तयार केली आहे फक्त. आणि आता दुसरी पण करायला घेणार आहे. एक परत तर आता माझी होत आली आहे, थापून झाली आहे. आता मी दुसरी परत पण घेणार आहे थापायला. तर तुम्ही बघू शकता कुठपर्यंत मी आता थापून झालेली आहे. हे आहेत पाटोड्यांचं पीठ थापून झालेलं आहे. आणि आजीने पण 2 परातीत थापून झालेले आहेत. आता मी दुसरी परत घेते थापायला. आणि आता हे आहे, आता माझी आजी कालवणाला फोडणी देत आहे. तर तो काळा मसाल्याचं वाटण तयार केलं होतं ना, काळा मसाला भाजलेला होता. आता तोच मसाला आपण इथे फोडणीसाठी कढईतलं तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्यात आपण आता हा वाटलेला काळा मसाला होता तो टाकूया. आणि त्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो मसाला. तेलात तळून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ती माझी आजीच करते, थोडेसे मी पण मदत करते आजीला, तिला विचारून कसं करायचं ते म्हणून. तर आजीनेच सांगितलं, तो मसाला पण आजीनेच काढला होता, मी फक्त थोडीफार मदत केली होती. आता मसाल्याला चांगला व्यवस्थित कलर पण आला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. त्या मसाल्याला तेल सुटतंच, कारण की आपण आधीच तो व्यवस्थित भाजून घेतलेला असतो, तळलेला असतो तेलात. आणि ह्या मसाल्याला आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण टाकायचं आहे मसाल्याचंच. आणि हा परत शिजून घ्यायचा आहे हा मसाला. या मसाल्याला पण आता मसाला व्यवस्थित तळून होत झालेला आहे. आता या मसाल्याला मस्तपैकी तरी येईल. मसाला शिजून झालेला आहे मस्तपैकी. आणि चुलीवरची भाजी तर एकच नंबर होत असते. आता मसाल्यात पाणी टाकूया. आपल्याला हवी तेवढी भाजी आपण तयार करू शकतो. भाजीसाठी पाहिजे तेवढेच पाणी टाकू शकतो मसाल्याप्रमाणे.
आणि आपल्याला लागणारी भाजी तेवढी. आता चला तर मग आपण पाटोड्या करायला घेऊया. मी पाटोड्या करायला घेतलेल्या आहेत. त्याआधी मी सुरीने व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत. तशाच या पद्धतीने क्रॉसमध्ये करायचे आहेत. जसे की काजू कतरीचा शेप असतो त्याचप्रमाणे आपण चिरून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि सुरीला आधी तेल लावून घ्यायचं आहे. मी ते दाखवलं नाही तुम्हाला, पण तेल लावायचं आहे आधी. पण हे पीठ आधी थंड होऊ द्यायचं आहे. त्याच्या आधी पीठ थापून झाल्यानंतर मी परातीला तेल लावलं होतं आणि हे पीठ थापून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी काळ्या मसाल्यातली भाजी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी होईपर्यंत हे पीठ थंड होत आलेलं आहे छानपैकी. मग भाजीला आता उकळी येईपर्यंत आपण ह्या वड्या चिरून तेवढ्या 3 परातीने साईडला काढून ठेवायच्या. खूप साऱ्या झालेल्या. बाकीचे आपण असं खाऊ शकतो आणि बाकीचे आपण भाजीमध्ये टाकू शकतो. भाजी किंवा कालवण बोलतो आपण, त्याच्यात टाकू शकतो. बघा तुम्ही किती सुंदर अशा छानपैकी आलेल्या आहेत वाटतात ना. आणि खायला अगदी छान लागतात. ह्या लाल मसाल्यातल्या असतात आणि कालवण असतं ते काळ्या मसाल्यातलं असतं. ते परत तुम्हाला सांगते. 2 मसाले तयार करायचे असतात. कच्चा मसाला म्हणजे लाल मसाला पाटोड्या करण्यासाठी ती भाजी करून त्याच्यात ते पीठ टाकायचं असतं. आणि हा काळा मसाला आहे, ही भाजी करतो आणि याच्यात ह्या पाटोड्या आपण टाकतो. भाजीला उकळी आल्यानंतर या वड्या त्याच्यात टाकायच्या असतात आणि मस्त जास्त शिजवायच्या नसतात. जास्त शिजवल्याने त्या वड्या पाटोड्या गाळ होतात, मग ते खायला चव देत नाही. म्हणून थोडी आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण पाटोड्या टाकू शकतो त्याच्यात, खायला पाहिजे तेवढ्या. आणि बाकीच्या अशाच ठेवायच्या आहेत कालवणासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी, किंवा असंच पण खाऊ शकतो. आणि आता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि पाटोड्या तर आधीच आपण शिजवून घेतलेल्या असतात. बघू शकता किती छान कलर पण आला आहे भाजीला. मस्तपैकी आता तरी पण आली आहे आणि खूपच सुंदर छान दिसत आहे. कलर पण छान दिसत आहे आणि पाटोडे पण शिजलेले आहेत. आधीच आपण ते पाटोडे शिजवून घेतलेले असतात. चला तर मग आपली पाटोडी रस्सा भाजी तयार आहे. मी ताट वाढून घेतलं आहे. ज्वारीची भाकरी, पाटोडी रस्सा भाजी आणि सोबत खाण्यासाठी पाटोड्या आणि कैरी, कांदा, पापड आणि भात. तर कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. बाय.